कधी तुम्हीही गुरुवार किंवा एकादशीला देव धुतले आहेत का? अनेक भक्त ही चूक नकळत करतात. असे काही घरातील पारंपरिक मान्यतेनुसार मानले जाते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवाऱ्यातील देव कधी साफ करावेत, कसे साफ करावेत आणि कोणत्या दिवशी काही घरांच्या परंपरेनुसार मोठी साफसफाई टाळली जाते याबद्दलची सविस्तर माहिती. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या घराशी संबंधित आहे. कारण देवघर ही फक्त घरातील एक जागा नसते, तर ती आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. म्हणूनच देवघरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक पूजा अत्यंत आदराने केली पाहिजे. मैत्रिणींनो, आपण रोज देवाची पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फुले अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो आणि मनापासून प्रार्थना करतो. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की देवाऱ्यातील देव नेमके कधी साफ करावेत आणि कोणत्या दिवशी देव धुणे योग्य असते. याबद्दल वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. त्यामुळे आज आपण याच विषयावर अगदी सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वच्छता ही देवपूजेचा महत्त्वाचा भाग आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे भक्ती अधिक दृढ होत जाते. म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र स्वच्छता म्हणजे रोज मूर्ती धुणे असा त्याचा अर्थ होत नाही. रोजची स्वच्छता आणि मोठी साफसफाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण रोज देवांना पाण्याने धुतात, पण प्रत्येक मूर्तीसाठी ते योग्य असतेच असे नाही. विशेषतः धातूंच्या, रंगीत किंवा विशेष प्रकारच्या मूर्ती असतील तर त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करावी लागते. मैत्रिणींनो, देवाची सेवा करताना घाई अजिबात करू नका. कारण ही फक्त साफसफाई नसून ती एक सेवा आहे. ज्या भावनेने आपण देवासमोर हात जोडतो त्याच भावनेने देवांची स्वच्छताही करायला हवी. जेव्हा तुम्ही देवाला स्वच्छ करता तेव्हा मनात कोणताही राग, घाई किंवा अस्वस्थता नसावी. मन शांत असावे आणि ओठांवर नामस्मरण असावे. स्वामी समर्थांचे नाव घेत घेत जर आपण देवघराची सेवा केली तर त्या सेवेत एक वेगळाच आनंद मिळतो. अनेक भक्त सांगतात की देवघर स्वच्छ केल्यानंतर घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते, मन शांत होते आणि पूजा करताना अधिक समाधान मिळते. ही भावना प्रत्येक भक्ताला अनुभवता येऊ शकते. आता जाणून घेऊया देव कधी साफ करावेत. तर शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर किंवा घरात शांत वातावरण असताना देवांची स्वच्छता करावी. स्वच्छ आणि मऊ कापड वापरावे, धूळ अलगद पुसावी आणि मूर्तींना आदराने हाताळावे. कोणतीही मूर्ती जोरात घासू नये किंवा घाईघाईने स्वच्छ करू नये. कारण देवांची सेवा प्रेमाने आणि संयमाने करणे हेच महत्त्वाचे असते. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या दिवशी देव धुवू नयेत? याबाबत अनेक घरामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये एकादशी, गुरुवार किंवा विशेष व्रताच्या दिवशी मूर्ती धुण्याऐवजी केवळ हलकी स्वच्छता केली जाते. तर काही ठिकाणी त्या दिवशी फक्त फुले बदलली जातात, दिवा लावला जातो आणि नियमित पूजा केली जाते. म्हणून हा नियम प्रत्येक घरात सारखाच असेल असे नाही. आपल्या घरातील परंपरा, गुरुचे मार्गदर्शन किंवा वडीलधाऱ्या मंडळीचा सल्ला यानुसारच वागणे अधिक योग्य मानले जाते. कारण प्रत्येक घराची धार्मिक परंपरा वेगळी असते आणि तिचा आदर करणे ही तितकेच आवश्यक असते. मैत्रिणींनो, आता अनेक जण विचारतात की देवाला रोज पाण्याने धुणे आवश्यक आहे का? तर याचे उत्तर असे आहे की रोज मोठी धुलाई करण्याची गरज नसते. रोजची सेवा म्हणजे देवासमोरची धूळ अलगद पुसणे, कालची फुले काढणे, ताजी फुले अर्पण करणे, समई आणि निरांजन स्वच्छ ठेवणे, नैवेद्याच्या जागा स्वच्छ ठेवणे आणि देवघरातील परिसर नीटनेटका ठेवणे. एवढे केले तरी ती देखील एक सुंदर सेवा ठरते. कारण देवाला बाह्य स्वच्छते इतकीच मनाची स्वच्छताही तितकीच प्रिय असते. आपण देवासमोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेची भावना असणे सर्वात महत्त्वाचे असते. मित्रांनो, अनेकदा आपण बाहेरच्या स्वच्छतेवर खूप लक्ष देतो, पण मनात मात्र राग, मत्सर, अहंकार किंवा कटुता ठेवतो. अशा वेळी स्वतःच्या मनाची स्वच्छता करणे तितकेच आवश्यक आहे. कारण संतांनी नेहमी सांगितले आहे की देवाला केवळ फुले किंवा अलंकार प्रिय नसतात, तर शुद्ध मनाने केलेली भक्ती
अधिक प्रिय असते. म्हणून देवघर स्वच्छ करताना मनातही चांगले विचार ठेवावेत. देवाची मूर्ती स्वच्छ करताना शक्यतो मऊ आणि स्वच्छ कापड वापरावे. जर धातूची मूर्ती असेल तर हलक्या हाताने स्वच्छ करावी. अनावश्यक जोर लावू नये. साबण, रसायने किंवा मूर्तीला नुकसान होईल अशा वस्तूंचा वापर टाळावा. कारण प्रत्येक मूर्तीची बनावट वेगळी असते आणि त्यानुसार काळजी घेणे आवश्यक असते. मैत्रिणींनो, काही वेळा आपण पाहतो की घरातील देवघरात खूप वस्तू जमा झालेल्या असतात. जुनी फुले, वाळलेले पाने, रिकाम्या अगरबत्तीच्या पुड्या किंवा अनावश्यक वस्तू देवघरात ठेवलेल्या असतात. हे योग्य नाही. देवघर शक्य तितके स्वच्छ, साधे आणि नीटनेटके ठेवावे. जेव्हा देवघर नीटनेटके असते तेव्हा पूजा करताना मन अधिक एकाग्र होते. अनेक भक्त असा अनुभव सांगतात की देवघराची मनापासून सेवा केल्यावर घरात सकारात्मक वातावरण जाणवते. कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढते आणि मनाला समाधान मिळते. ही प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा आणि अनुभव असू शकतो, पण स्वच्छता आणि शिस्त याचा फायदा प्रत्येकालाच होतो. मैत्रिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा. काही घरामध्ये एकादशी, गुरुवार किंवा विशेष व्रताच्या दिवशी मूर्ती धुण्याऐवजी केवळ नियमित पूजा करण्याची परंपरा असते. तर काही घरामध्ये त्या दिवशी विशिष्ट पद्धतीची सेवा केली जाते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळी, गुरु किंवा आपल्या परंपरेचे मार्गदर्शन घेणे हे सर्वात योग्य आहे. कोणाच्याही दुसऱ्याच्या पद्धतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या घरातील परंपरेचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण श्रद्धा ही तुलना करण्याची गोष्ट नसून ती जपण्याची गोष्ट आहे. मैत्रिणींनो, देवाची सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देवाला आपल्या महागड्या वस्तूची अपेक्षा नसते. देवाला अपेक्षा असते ती आपल्या प्रेमाची, श्रद्धेची आणि निस्वार्थ भक्तीची. म्हणून देवघरातील प्रत्येक काम मनापासून करा. अगदी दिवा लावतानाही, फुले लावताना, आरती करताना किंवा धूळ पुसतानाही मनात स्वामी समर्थांचे नाम असू द्या. कारण नामस्मरणाने केलेली प्रत्येक सेवा अधिक पवित्र वाटते. मैत्रिणींनो, देवघर स्वच्छ असले की मनालाही एक वेगळीच प्रसन्नता मिळते. पूजा करताना एकाग्रता वाढते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. म्हणून स्वच्छता, शिस्त आणि श्रद्धा या 3 गोष्टी नेहमी जपा. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहेत. फक्त त्यांच्यावर नितांत विश्वास ठेवा. मनापासून नामस्मरण करा आणि चांगले कर्म करत राहा. मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. अनेक जण विचारतात की देवघरात तुटलेल्या, झिजलेल्या किंवा खूप जुन्या मूर्ती असतील तर त्याचे काय करावे. याबाबतची प्रत्येक घराची आणि प्रत्येक संप्रदायाची परंपरा वेगळी असते. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नये. आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळी किंवा गुरु, जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसारच योग्य पद्धत अवलंबावी. श्रद्धेने पूजलेली कोणतीही वस्तू अनादराने टाकू नये. ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवावी. तसेच देवघरात ठेवलेल्या पूजेच्या वस्तूकडेही वेळोवेळी लक्ष द्यायला हवे. जुने कापड, वाळलेले हार, खराब झालेल्या फुलांचे अवशेष, रिकाम्या उदबत्तीच्या पुड्या किंवा अनावश्यक वस्तू देवघरात साचू देऊ नका. देवघर जितके स्वच्छ, साधे आणि नीटनेटके असेल तितके तिथे बसल्यावर मनाला अधिक शांतता मिळते. अनेकदा आपण फक्त 5 ते 10 मिनिट देवासमोर बसून नामस्मरण केले तरीसुद्धा दिवसभराचा ताण कमी झाल्यासारखा वाटतो. हा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण शांत वातावरणाचा सकारात्मक परिणाम नक्की होतो. मित्रांनो, देवाची सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही. आपल्या आईवडिलांचा आदर करणे, घरातील मोठ्यांचा सन्मान करणे, गरजूंना मदत करणे, सत्य बोलणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे ही देखील ईश्वर सेवेचीच रूपे आहेत. संतांनी नेहमी सांगितले आहे की ज्या घरात प्रेम, आपुलकी, स्वच्छता आणि चांगले संस्कार असतात त्या घरात भक्तीचे वातावरण अधिक दृढ होत जाते. आणखी एक छोटी सवय लावा. दररोज पूजा झाल्यानंतर फक्त 2 मिनिटे शांत डोळे मिटून आपल्या आराध्य देवतांचे किंवा स्वामी समर्थांचे स्मरण करा. त्या 2 मिनिटात कोणतीही इच्छा किंवा तक्रार न करता फक्त कृतज्ञतेची भावना मनात ठेवा. हे देवा, आजपर्यंत जे काही दिलेस त्याबद्दल तुझे आभार. मला सद्बुद्धी दे, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे आणि सर्वांचे भले करण्याची प्रेरणा दे. अशी प्रार्थना मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. लक्षात ठेवा मित्रांनो, देवाला आपल्या शब्दापेक्षा आपल्या भावना अधिक महत्त्वाच्या असतात. मनापासून केलेली छोटीशी सेवा, श्रद्धेने लावलेला एक दिवा
प्रेमाने अर्पण केलेले एक फूल आणि निरपेक्ष भावनेने केलेले नामस्मरण हेच खरे भक्तीचे सौंदर्य आहे. म्हणून देवघराची स्वच्छता जपा, मनाची पावित्र्यता जपा आणि आपल्या घरातील परंपरेचा आदर करत भक्तीचा मार्ग आनंदाने चालत राहा. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.